आता घेऊयात मेट्रो शहरांतील बातम्यांचा वेगवान आढावा। यंदाही शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू होणार नसल्याची शक्यता आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही। प्रचलित धोरणाप्रमाणेच शैक्षणिक धोरण सुरू राहतील असे शिक्षण मंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे। मुंबईत भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमृता फडणवीसांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला। देवस्थान इनाम जमिनीच्या सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती 15 ऑगस्ट पर्यंत प्रारूप सादर करणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे। नागपूरमध्ये जागतिक पोहा दिनानिमित्तानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी जवळपास 3000 किलो पोहे बनवलेत। नागपूरचे पोहे हा आमचा अभिमान आहे। नागपूरला भेट देणाऱ्या प्रत्येकानं तर्री पोहा चाखूनच पाहिला पाहिजे अशी प्रतिक्रियाही शेफ विष्णू मनोहर यांनी दिली। वर्तमानपत्रात गुंडाळून वडापाव विकणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून विकू नयेत अशा कडक सूचना अन्न आणि औषध प्रशासनानं दिल्या आहेत। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैशांपर्यंत पोहोचले, तर दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर आहे। सोमवारपासून मुंबईत टँकर चालक मालकांचा बेमुदत संप सुरू होणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईत सध्या 10% पाणी कपात लागू असताना हा संप अधिक चिंतेचा विषय बनला आहे।